वाढत्या तापमानाचा फटका आणि गारव्यासाठी ट्रान्सफॉर्मर समोर लावले चक्क कूलर. वीज वितरण कंपनी मार्फत सतर्कता म्हणून उपकेंद्रात लावण्यात आले कूलर. शहरातील उपकेंद्रांमध्ये 15 कूलर लावण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढू लागला आहे. 40 ते 42 अंश असे तापमान आहे. सूर्य आग ओकू लागला असल्याने वाढत्या तापमानापासून जीवाची लाही होऊ लागली आहे. येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरला वाढत्या तापमानापासून तात्पुरते संरक्षण मिळावे यासाठी कूलरची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता आर्यन पाटील यांनी दिले आहे. येथील नेहरूनगरमधील सबस्टेशनमध्ये वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला उष्णतेची झळ बसत असून वाढत्या तापमानापासून टेम्परेचर मेंटेन राहावे, गारवा मिळावा यासाठी कूलर लावण्यात आले आहे. या ठिकाणी 6 कूलर लावण्यात आले असून शहरातील केंद्रांमध्ये एकूण 15 कूलर लावण्यात आले आहे, जेणेकरून वीज पुरवठा सुरळीत राहील आणि कुठलेही नुकसान होणार नाही यासाठी ही व्यवस्था करण्यात आली असल्याचे वीज वितरण कंपनीतर्फे कळवण्यात आले आहे. मी आर्यन पाटील, प्रभारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता, नंदुरबार शहर उपविभाग. एकंदरीत म्हणजे तापमानाचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे आपण आपल्या उपकेंद्रात म्हणजे पॉवर ट्रान्सफॉर्मरची जे कुलिंग हे बाहेरची त्याचा जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या तत्वावर काम करतो पॉवर ट्रान्सफॉर्मर उपकेंद्रामधला, तर त्याची एक ऑइल आणि त्याचे रेडिएटर याच्यावर त्याची आतली जी हीट असते, उष्णता ही बाहेर काढण्याचा तो प्रयत्न करतो आणि त्याला लेवल मेंटेन करायचा प्रयत्न करतो. पण बाहेरचं तापमान आता सध्या जास्त असल्यामुळे तर ते त्याच्यात थोडी त्याची ती गती ती मंदावते त्याचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी. म्हणून आपण त्याच्यासाठी त्यांना ते मोठे फॅन किंवा हे कूलर, एअर कूलर आपण मोठे त्यांना ठेवतो की ते मेंटेन करेल, पॉवर ट्रान्सफॉर्मरचा काही नुकसान होऊ देणार नाही आणि सुरळीत आपला विद्युत पुरवठा चालू राहील यासाठी आपण हे प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे जी विजेची मागणी वाढ झाल्यामुळे तर याच्यावर लोड तेवढाही पडतो पॉवर ट्रान्सफॉर्मरवर की जो एखादा फीडर आहे आमचा 50 अँपियर जातोय तो सध्या डबल होऊन गेलाय, 100 अँपियर लोड जाऊन राहिला. तर त्याच्यामुळे त्या मेंटेन करण्यासाठी आपण हे आपल्या याच्याने प्रयत्न करतो की आपल्याला आपल्या यंत्रणेला काही नुकसान नको व्हायला.